संजीव क्षीरसागर, विजयराव गव्हाणे, जयसिंगराव गायकवाड, मुद्दाम या ठिकाणी आलेले इंदोरचे राजे आणि अहिल्याबाई होळकर यांचे वंशज यांचा आत्ताच या ठिकाणी आपण सन्मान केला ते भूषणसिंह होळकर, माजी आमदार देवचे सहकारी राधाकृष्ण होके पाटील, उषाताई दराडे, सुषमाताई ओराळे, महबूब शेख, सक्सेना सरगर, बावन गीते, सुधीर धांडे, दीपक केळकर, ईश्वर मुंजे, फुलते करार, नरेंद्र काळे, संघटनेचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख, व्यासपीठाचे अन्य सहकारी पृथ्वीराज साठे, सलीम साहेब आमदार, बंधू भगिनी, बऱ्याच दिवसातून आज मी या नगरीमध्ये आलो. याच्या आधी अनेकदा आलो, पण आज जी काही मी सभा पाहतोय आणि त्या सभेचं एकंदर उत्साहाचं वातावरण बघतोय, त्याच्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हा सगळ्यांची मानसिकता काय आहे आणि तुम्हा सगळ्यांचा निकाल काय आहे. निकाल हा स्पष्ट दिसतोय की बजरंग सोनवणे यांना देशाच्या लोकसभेमध्ये 20 टक्क्यांचा प्रतिनिधी म्हणून पाठवायचा निकाल तुम्ही लोकांनी घेतलेला. मला माहीत नव्हतं की देशाचे प्रधानमंत्री इथे येऊन गेले. हल्ली ते महाराष्ट्रात फार फिरतात, अनेक ठिकाणी येऊन गेले. सगळ्या देशाचं नेतृत्व करायची जबाबदारी त्यांच्यावर असताना आणि देशासमोर अनेक यक्ष प्रश्न हे असताना ते सातत्यानं महाराष्ट्रात येत आहेत. आणि एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली दिसली की या निवडणुकीमध्ये 2 टप्पे जे झाले, मतदान जे झालं, त्याच्यामध्ये जो काही अहवाल त्यांच्या खात्याकडून गुप्तहेरांच्याकडून त्यांच्याकडे आला, तो फायद्याच्या नंतर असा धोका घ्यायला नको म्हणून पुन्हा पुन्हा ते आपल्या भागामध्ये आपल्या राज्यामध्ये येत आहेत. येऊन सांगतात काय, प्रधानमंत्री येत असेल तर माझी तक्रार नाही, पण त्यांनी सांगावं की 10 वर्ष देशाची सत्ता त्यांच्या हातात होती. या 10 वर्षात त्यांनी काय पावले टाकली आणि असं इथून पुढच्या काळामध्ये नक्की काय करणार आहेत हे त्यांनी सांगावं. पण त्याच्या सगळ्या सभेमध्ये 2 ते 3 मिनिटं विकासाच्या संबंधी बोलतात, 10 मिनिटं आम्हा लोकांच्या टीका करण्याच्यासाठी बोलतात, आणखी 5-7 मिनिटं अन्य काहीतरी गोष्टीच्या संबंधी सांगतात. त्याच्यामध्ये असत्यावर आधारित अनेक गोष्टी असतात. रामाचं मंदिर बांधलं आहे, त्यामध्ये या देशात लोकांना आनंद आहे, लोक राम भक्त असतात आणि त्यामुळे मंदिर झालं असेल तर त्याचा आनंद आहे. पण या मंदिराला पैसे कुणी दिले, त्याला देणग्या कुणी दिल्या, या देशाच्या कानाकोपऱ्यातनं लोकांनी कोट्यावधी रुपयाची रक्कम ही या कामाच्यासाठी दिली, त्यामधून हे मंदिर उभं राहिलं आणि याचा आनंद देशाच्या अनेक लोकांना आहे. पण मोदी साहेब इथून सांगतात की आम्हाला चिंता आहे की आम्ही लोक, इंडियावाले लोक, महाराष्ट्र विकास आघाडीवाले लोक
उद्या त्याला या मंदिराच्या संबंधी बंद फाडायचा निर्णय हा घेतील का काय याची चिंता आम्हाला पाहिजे हे ते सांगतात. तुम्ही सांगा, या देशामध्ये या राज्यामध्ये कुठे एखादं मंदिर चांगलं बांधलं, कुठे गावाचे लोक पूजा अर्चा करतील, त्याचं स्वागत करतील, मंदिर कधी बंद कधी केलं जातं? कधी केल्याचा अनुभव आपण ऐकला, पण नाही त्या गोष्टी त्या ठिकाणी सांगायच्या. मिळालेली सत्ता ही लोकांच्यासाठी वापरायची असते. पण अलीकडच्या काळामध्ये जी जी काही धोरणं स्वीकारली, जे जे काही निर्णय घेतले, त्या सत्तेतून लोकांच्या जीवनामध्ये समृद्धी आणण्यासाठी कुठल्याच प्रकारची पावले टाकलेली नाहीत. या उलट त्यांच्या विचाराशी जो सहमत होत नाही त्याच्याविरुद्ध ही सत्ता कशी वापरता येईल आणि त्याला तुरुंगात कसं टाकता येईल या प्रकारचे निकाल आज या देशाच्या सरकारने घेतलेले आहेत. आणि देशमुखांनी स्वतःचा अनुभव सांगितला. महाराष्ट्राचे गृहमंत्री आज त्यांच्यामध्ये त्यांच्या संदर्भात त्यांना वर्षभर काय सजा भोगावी लागली, काही कारण नसताना, अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. दिल्लीचं राज्य हे देशाच्या राजधानीचं अत्यंत महत्त्वाचं राज्य. अरविंद केजरीवाल नावाचे ग्रस्त त्या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत. अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांनी केलं. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये, आरोग्याच्या क्षेत्रामध्ये त्यांचं काम वागण्याच्यासाठी महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा लोक त्या ठिकाणी येतात. आणि एका प्रश्नावर प्रधानमंत्र्यांच्या विरुद्ध, केंद्र सरकारच्या विरुद्ध त्यांनी टीका केली तर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना आता तुरुंगामध्ये टाकलेले आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा. आणखी एका राज्यामध्ये हे झालं, आदिवासींचं राज्य, आदिवासी मुख्यमंत्री. केंद्र सरकार आदिवासींना न्याय देत नाही त्यासाठी संघर्षाची भाषा बोलली, टीकाची भरी केली. आज तिथल्या मुख्यमंत्र्याला तुरुंगामध्ये टाकलेले. याचा अर्थ एक गोष्टच आहे की त्यांच्या मनासारखी गोष्ट असेल, त्यांच्या कुणी टीकाची भरी करत असेल तर तो मुख्यमंत्री असला त्यालाही सत्तेतून काढून तुरुंगामध्ये टाकण्याचं काम कधी या देशामध्ये झालं नव्हतं. आज त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. राजकीय पक्षाच्या नेत्यांच्यावर टीकाची भरी केल्याशिवाय त्याला झोप येत नाही. राहुल गांधी एक देशाचा तरुण, या घरानं देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोलाची कामगिरी केली. त्यांनी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशाची पदयात्रा काढली, लोकांना भेटले, त्यांचं दुःख समजून घेतलं आणि असं काम करून लोकांचं दुखणं जाणून घेऊन त्यासाठी मार्ग काढण्यासाठी राहणारा हा तरुण नेता याच्यासंबंधी शहाजादे म्हणून उल्लेख कर. मला सांगायला पाहिजे, राहुल गांधी त्याच्या कुटुंबाची जी काही सेवा आहे देशाची, जो त्याग आहे तो आम्ही कधी विसरू शकत नाही. त्यांच्या वडिलांनी देशाच्यासाठी काम केलं, त्यांची हत्या झाली. त्यांच्या आजीने, इंदिरा गांधींनी देशासाठी काम केलं, गरिबी घालवण्यासाठी कष्ट केले, त्यांची हत्या झाली. जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये 13 वर्ष तुरुंगामध्ये घालवले आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा देश लोकशाहीच्या मार्गाने चालवायचा एक नवीन रस्ता सर्व देशवासियांना दिला. एवढं मोठं काम ज्या नेतृत्वानं, ज्या कुटुंबानं या देशासाठी केलं, आज त्यांच्या संदर्भी अशा प्रकारची टीकाची होती प्रधानमंत्र्यांनी करणं हे सोबत नाही. पण आज त्यांची खात्री झालेली आहे की ह्या देशामध्ये त्यांनी काही सांगितलं तर देशातली जनता
सत्ता त्यांच्या हातामध्ये देणार नाही आणि त्यासाठीच इतरांच्या टीका टिप्पणी करत अन्य ठिकाणी त्यांचं लक्ष वळवलं. एवढं एक तरी कार्यक्रम घेऊन आज ते या ठिकाणी येतात, इथे येऊन गेले. त्यातून हा प्रश्न सुटणार नाही हे तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून आता आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल. आम्ही देशातल्या सगळ्या विरोधी पक्षाच्या लोकांना एकत्र करतो, त्यांच्या सामूहिक शक्तीच्या जोरात लोकांच्या सोबत पर्याय देतो. मी तुम्हाला खात्री देऊ शकतो की ही एकही आम्ही विरोधकांची करतोय त्यांनी उद्या नवा भारत हा बनवण्याच्या दृष्टीनं जे जे काही करावं लागेल ते करण्याच्यासाठी ठोस पावलं टाकणारी एक नेतृत्वाची फळी ही देशाच्या समोर या निवडणुकीच्या दिसल्यानंतर तुम्हाला लोकांच्या पातळीवर पाहायला मिळेल याची खात्री या ठिकाणी मी देतो. आणि हे करण्याच्यासाठी वीजकरांनी एकच काम करावं. त्यांनी आम्हाला वजनग्रंथांचा एक उत्तम सेवा व्हावी आणि कष्टकऱ्यांच्याबद्दल आस्था असलेला खासदार मोठ्या वचाने निवडून द्यावा हीच विनंती मला या ठिकाणी करायची. आज हा जिल्हा दारिद्र्यामध्ये आहे, दुष्काळामध्ये आहे. हे सगळे प्रश्न आहेत, पण ते प्रश्न सोडायचे असतील तर जो काम करतो, जो उत्तम काम करतो त्याला निवडून देणं हे गरजेचं आहे. ज्यांनी 9 लाख टन ऊस या ठिकाणी काढला आणि 2700 रुपये जिल्ह्यात सगळ्यात जास्त भाव ज्यांनी दिला अशा माणसाला तुम्ही मोठ्या वचाने विजय कराल. त्याची खून ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सुतारी वाजवणारा माणूस त्याच्या पुढचं वचन द्यावा आणि एक नवीन इतिहास या ठिकाणी निर्माण करा एवढीच विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.